आणि यानंतर थेट जाऊयात, मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। ही आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांचं उपोषण अद्यापही सुरू असून त्यांना नुकताच डिस्चार्ज मिळालेला आहे। कदाचित ते पुढच्या काही वेळामध्ये प्रसार माध्यमांशी सुद्धा बोलण्याची शक्यता आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय। मनोज जरांगे यांना आता काही वेळापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। रुग्णालयामधून त्यांना हा डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्यांच्यावर उपचार सुरू होते। उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती। त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आता मनोज जरांगे यांना रुग्णालयातून उपचार घेत असताना त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे आता थेट उपोषणाला जात आहेत का, आपली भूमिका नेमकी काय त्यांची आहे यापुढची ती स्पष्ट करतायत का, याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर आमचे प्रतिनिधी अविनाश आपल्यासोबत आहेत। थेट आपण अविनाश कांडजे आपल्या सोबत असून त्यांच्याशी बोलणार आहोत। अविनाश, आपण पाहतोय मनोज जरांगे यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। यापुढची त्यांची भूमिका काय असणार आहे? थेट उपोषणालाच बसणार आहेत का, काय अपडेट्स? जर आता त्यांची पत्रकार परिषद झाली, त्यांची प्रतिक्रिया जर आपण बघितली तर ते त्यांचा जो प्लॅन होता डिस्चार्ज झाल्याच्या नंतर ते जिथं उपोषण सुरू होतं त्या अंतरवली सराटीमध्ये जाणार होते। तिथं गेल्याच्या नंतर तिथून ते पुढच्या दौऱ्यासाठी जाणार होते। मात्र नाहीये, कारण अंतरवली सराटीला जर जाणार असते तर लक्ष्मण हाके यांचं उपोषण जे त्या ठिकाणी ओबीसीचं सुरू आहे ते अवघ्या काही किलोमीटर अंतरावर, तो संघर्ष टाळण्यासाठी ते जातील का किंवा त्या पद्धतीचं होईल का, त्या चर्चा होत्या सुद्धा नाही। मात्र मला वेळ झाला त्यामुळं मी श्री क्षेत्र जिथं त्यांचे साधू त्याच ठिकाणी जाणार आहे। अंतरवलीमध्ये आता ते जाणार नसून ते सरळ चाकरवाडीत जातील। ही सगळ्यात मोठी प्रकृती तशी एकदम ठणठणीत तर नाही, मात्र मी जास्त दिवस रुग्णालयात पडून राहू शकत। कुठे दौरा करतील का, कुठे जातील का, हे जरी त्यांनी सांगितलं नसलं तरी मला अंतरवलीत जाण्यासाठी विशेष कोणी थांबवलं नसून मीच स्वतः जात नाही, कारण मला 7 वाजता श्री क्षेत्र चाकरवाडीत जातो आहे असं त्यांचं स्पष्ट मत आहे। आता जर आपण बघितलं या ठिकाणी त्यांचा डिस्चार्ज झालेला आहे। मागच्या काही दिवसापासून जरांगे पाटील उपचार या ठिकाणी घेत होते। गॅलरीत जातील, साधू संतांचं आशीर्वाद घेतील आणि तिथून ते त्यांच्या समाज बांधव ज्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी जमलेले त्यांच्या समोर त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत की पुढचा दौरा त्यांचा नक्की कसा असणार आहे, कसा ते दौरा करणार आहे। मात्र 26 तारखेपासूनचा जो त्यांचा दौरा आहे की महाराष्ट्रामध्ये ते फिरणार आहे, मात्र तोपर्यंत काय करायचं आणि कुठं थांबायचं त्याच ठिकाणी ते सांगणार असल्याचं त्यांनी अगदी बरोबर अविनाश, त्यांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया दिली का? मनोज जरांगेंनी मागणी केली आहे सगळे सोयरे संदर्भात, मात्र सगळे सोयऱ्यांच्या मागणीला लक्ष्मण हाकेंनी विरोध दर्शवलाय। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा सुद्धा आजचा 9वा दिवस आहे आणि त्यांचा हा विरोध कायम आहे। यावर मनोज जरांगेंनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? ज्यावेळेस आपण त्यांना हा प्रश्न केला, खरं तर ते काय बोलतात हेच सगळ्यात पहिलं उत्तर होतं। तर ते असं म्हणतायत की लक्ष्मण हाके यांचं उपोषण चालू आहे, ते माझे दुश्मन नाहीत। ते त्यांच्या समाजासाठी मागणी करत असेल, त्यांच्या समाजासाठी उपोषणाला बसले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। पण सरकार जर त्यांना भेटायला येत असेल तर सरकार मग आम्हाला पण आश्वासन देत आहे आणि त्यांना पण आश्वासन देत आहे का? मग हे जे आंदोलन आहे सरकार म्हणतंय ते शांततेत सुरू आहे लक्ष्मण हाके यांचं, तर मग हे सरकार पुरस्कृत जर उपोषण असेल तर असंच होतं आणि आम्ही जर उपोषण केलं तर मग ते जातीय वाद होतो असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय। तर दुसरीकडे त्यांचं असं मत आहे, त्यांचं जरी आंदोलन अगदी बरोबर अविनाश, आणि त्यामुळे या संपूर्ण दोन्ही घडामोडींवर लक्ष असणार आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे, कारण सरकारची भूमिका काय आहे